मॅचला ग्रीन सिग्नल पंचांचा या ठिकाणी आला आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सचिन, स्ट्राईक एंड अनमोल. पहिला चेंडू पाहायला गेला तर पहिला चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट प्लस 22, एकूण 2 धावा. टायमिंग स्टार्ट झालेला आहे, लक्ष असू द्या. टायमिंग सुरू झाला पहिला चेंडू टाकत असताना. पहिला चेंडू व्हाईट प्लस 1, एकूण 2 धावा. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. अनमोलच्या बाटीतून येतो हा धर्मवीर चषकातील षटकार. अनमोल भागवतच्या बाटीतून हा षटकार पाहायला मिळाला. हा षटकार ठोकला. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होते 8 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. विकेटचं पतन, फलंदाज जाळ्यामध्ये अडकवला. आता मात्र कृपळाने त्या ठिकाणी टिपला झेल. अनमोल फलंदाज बाद होतो. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर लगेच त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. पुढील फलंदाज लगेच मैदानामध्ये एंटर करतोय कामेश. कंपल्सरी टी शर्ट घालायचेच आहे. आपण शहापूर तालुक्यातील ही सर्वात मोठी स्पर्धा खेळत आहात. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक 25वे रौप्यमय महोत्सव आपण पाहतोय. 25 वर्ष अभिमानाचे, 25 वर्ष स्वाभिमानाचे आपण पाहतो. ही स्पर्धा शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप आहे. पुढील फलंदाज मैदानामध्ये कामेश. आपल्याला पाहायला मिळेल. 8वं लागलेला हा धक्का पहिला टीम वेताल स्वामी संघाला. मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू व्हाईट आला, त्यावर मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव आली. दुसरा चेंडू स्पर्श करत असताना अमोलच्या बॅटीतून एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर आक्रमण करायला गेला आणि फटका फसला. खेळाडू होता त्याने टिपला झेल. फलंदाज मैदानामध्ये फेल झाला. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करणं हे टीमने लक्षात असू द्या. जर झाले नाही तर एक खेळाडू 5व्या षटकामध्ये 30R सर्कलमध्ये सुद्धा ऍड केला जाईल. पुढील फलंदाज कामेशसाठी हा पुढचा चेंडू टाकला जाईल सचिन याचा. पुन्हा एकदा आकाशालगत चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक जातो आणि कामेश याची सुद्धा विकेट जाते आणि फलंदाज कामेश बॅक टू द डगआउट. जल्लोष पहा मित्रांनो शहापूरचे प्रेक्षक राजांचा. विकेट गेले कोणाची तर कामेशाची आणि कामेशाच्या विकेटसाठी हा जल्लोष गणेशवाडी बी संघाचा. पुढील फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वेताल स्वामी संघाचा हर्ष. पाहायला मिळतोय. पुढील फलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतो. वेताल स्वामी संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकामागे एक दुसरा फलंदाज बाद झाला. बॉलरला हॅट्रिकची चान्स आहे. गोलंदाज आपण पाहतो. पुढचा चेंडू मात्र लेग साइडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू पाहायला गेला. अंगाला चेंडू स्पर्श झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर हॅट्रिक चान्स होती गोलंदाज सचिन याला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू
हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच परफेक्ट मिडल अप सापडलाय. यष्टीरक्षक या ठिकाणी लाऊडली अपील केली. पंचांचा बोट आकाशाकडे गेला. फलंदाज बाद आहे. लेग बिफोर फलंदाज परफेक्ट सापडला आणि फलंदाज बाद केला जातोय. काय गोलंदाजी केली जाते. सचिन अप्रतिम गोलंदाजी करतोय. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं चालू असताना काय गोलंदाजी केली जाते. सचिन खर्डी विभागातील हा खेळाडू आज गणेशवाडी बी संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. 5 चेंडू त्याने टाकले. 5 चेंडू मध्ये 8च धावा दिल्या आणि 3 गडी बाद करण्याचा एक विक्रम केला या गोलंदाजाने. विचार केला ना तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकार आला होता. त्यानंतर मनामध्ये कुठेतरी जिद्द आणली आणि जिद्दीचा परिणाम खूपच सुरेख गोलंदाजी केली. कान मंत्र दिलेला खेळाडूने शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या षटकातील पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल वेताल स्वामी संघाचा दादू. पाहूया दादू. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील आणि हा चेंडू ग्लान्स केला मनगटाच्या साहाय्याने. पुन्हा एकदा फटका फसला. खेळाडू गालामध्ये असला कारण की या ठिकाणी वेताल स्वामीला धक्का चौथा बसला. 4 गडी बाद केले या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केले. 8 धावांवर 4 गडी बाद केले म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आता या ठिकाणी पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. 8 होत्या या 2 ऍड केल्यानंतर धावसंख्या 10. लक्ष असू द्या गणेशवाडी बी संघ आणि वेताल स्वामी संघ पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि पॅनल्टीच्या 2 ऍड करतोय. 10 धावा झाल्या. धावा लागलेला धक्का क्रमांक 4. आता पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल अक्षय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहायला गेलं बाउंड्री लगत म्हणजेच पेट्रोलिंग करताना 2 खेळाडू पाहायला मिळतील. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये सुद्धा 2च राहतील. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहतोय अमोल. गणेशवाडी बी संघाने आज पूर्ण दिवसामध्ये या खेळाडूचं खेळ पाहिलं आणि लगेच आपल्या संघामध्ये तालुका हाफ मध्ये याला लगेच कॅच केलं आणि लगेच त्या संघामध्ये त्याची वर्णी लागले. पाहूया. यॉर्कर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर. ऑफसाइड यॉर्कर खोदून काढायचा होता फलंदाजाने. या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच 1 धाव कंप्लीट केली. एका धावाने संघाची धावसंख्या 1-1. 11 धावा वेताल स्वामी संघाच्या आपण पाहतोय प्रगती पथावर लागलेल्या 4 गडी बाद नंतर 11 धावा. यशस्वी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओमसाई शहापूर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच आपण व्हायचे. यशस्वी विरान स्पोर्ट्स आणि ओमसाई शहापूर. चला यापुढील मॅच असेल. दोन्ही संघाचा पूर्ण 13ची लिस्ट आणि संघाच्या कर्णधारांनी लगेच स्टेजवर यायचे. पुढचा चेंडू. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आज पूर्ण दिवसामध्ये ना या गोलंदाजाने इम्प्रेस केला या मैदानावर आणि आज नाईटच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ झालाय आणि हा चेंडू फेकून देतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी धर्मवीर चषकाचा षटकार पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅटीतून हा षटकार पाहायला मिळाला. कुठेतरी संघर्ष करत होता मैदानामध्ये संघ. 4 विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतर तो मैदानामध्ये आला आणि त्याला कुठेतरी पहिला चेंडू डॉट केला आणि या तिसऱ्या चेंडूवर या गोलंदाजावर आक्रमण केलाय. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा
हा चेंडू खूपच खोलवर टाकलेला चेंडू, खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला मात्र सन्मान दिला, कारण की चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचं एक मात्र कर्तव्य असते, ते पाहायला मिळालं. आदला चेंडू खराब बॅटच्या टप्प्यामध्ये मिळाला, त्याला मात्र फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. पण हा चेंडू चांगला होता, त्याला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट केली, कारण की विकेट एकामागे एक गेलेले आहेत, धावा कुठेतरी कराव्या लागतील. धावसंख्या पाहायला गेलं ना तर आता 1 वाढली, धावसंख्या होत्या 18 धावा. पुढचा चेंडू पाहूया. अमोलसाठी हा चेंडू, अमोलचा, आणि इथं मात्र फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, परिणाम झेल सुटा, गेंदबाज का दिल तुटा. झेल सोडला सलामीचा आलेला फलंदाज अमोल थोरात याचा झेल सुटला जातोय. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, झेल सोडला, त्याचाच परिणाम या ठिकाणी पाहायला मिळाला. अमोल थोरातच्या बॅटीतून येतो हा 4 धावांचे मोर लावले चौकार. दोन षटक कंप्लीट झाले. तिसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो? गणेशवाडी बी संघ. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे, हे सुद्धा लक्ष असू द्या. दहा मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत. पुढील गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतो, ज्याने पहिलं षटक टाकलं, अप्रतिम षटक टाकलं असा सचिन. पुन्हा एकदा ज्या सचिनाने 4 विकेट घेतल्या, तो सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकाच्या अखेरीस. पुन्हा एकदा तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू चेक केला गेला, व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. 23 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात वेताल स्वामी संघाच्या. आरू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आपण. पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच व्हाईट चेंडू आहे. व्हाईट चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता, पाहिलं चेंडूला शेवटच्या मोमेंट पर्यंत, आणि हा चेंडू जास्तीच वळण घेतला चेंडूने. चेंडू व्हाईट पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला भेटतो. बॅक टू बॅकचा तिसरा व्हाईट येतोय. यशस्वी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओमसाई शहापूर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच आपण माईकचे संपर्क साधायचे आणि त्यांची पूर्ण प्लेइंग 13 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा फेकून देतोय. अक्षयच्या बॅटीतून तडाखा पाहायला मिळतोय. हरिओम चषकामध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकामध्ये नाईटच्या फॉर्मॅट मध्ये अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वो सबसे बडा. कारण की संघ अडचणीत होता, त्यानंतर मैदानामध्ये आला. षटकार ठोकलाय. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या पाहायला मिळते प्रगती पथावर. धावा झाल्या 31. 31 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 31 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात टीम वेताल स्वामी संघाच्या. ओमसाई संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच यापुढील दुसरा संघ यशस्वी स्पोर्ट्स आपण सुद्धा उपस्थित राहायचे. पुढील चेंडू पाहूया.
पुढील चेंडू या ठिकाणी सचिन याचा पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पाहायला मिळेल वाईट चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या पाहायला गेली तर टीम वेताल स्वामी संघाची धावसंख्या आपल्याला 32 धावा 32 धावाच्या मात्र पाहायला मिळतात. नाईटच्या फॉर्मॅटला सुरुवात झाली. पहिलीच मॅच तुम्हाला प्रेक्षक वर्गांच्या समोर पाहायला मिळते. गणेशवाडी बी विपक्ष त्याला फाईट करणारी टीम या ठिकाणी वेताल स्वामी. यशस्वी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओमसाई शहापूर संघ. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू या ठिकाणी लाउडली अपील केली. परफेक्ट मिडल ऑफ सापडलाय. हा चेंडू सुद्धा लेग विफरच्या स्वरूपात अक्षय मात्र बाद होतोय. रिव्ह्यू नाहीये. लेग विफर साठी रिव्ह्यू नाहीये. या ठिकाणी पाहायला गेलं तर परफेक्ट मिडल ऑफ सापडला. फलंदाज बाद झाला अक्षय. आणि या ठिकाणी पाहायला गेलं मित्रांनो, जो फलंदाज आक्रमण करत होता, षटकार चौकारांची आतिषबाजी करत होता, त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला सागर. कुठेतरी व्हाईट चेंडू टाकत होता. एक षटकार मारला होता. त्यानंतर जाल्यामध्ये अडकवलं. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर लेग विफरची विकेट. फलंदाज बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल जितेश पाहायला मिळतो. 32 वर लागलेला हा 5वा गडी बाद होतोय. 5वी विकेट विश्लेषण करायचं गेलं ना तर या सचिन यानेच घेतल्यात 5वी विकेट. पाहूया पुढील फलंदाज जितेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक स्फोटक फलंदाज हा सुद्धा आहे आज वेताल स्वामी संघामधून पाहायला मिळेल. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटक कंप्लीट करायचे. नाही तर 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30R सर्कलमध्ये ऍड केलं जाईल, हे सुद्धा लक्ष असू द्या. पुढचा चेंडू फुलटो चेंडू होता. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने मनगटाच्या साहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय लेग साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता दुसरी सुद्धा कंप्लीट केली आणि 2च धावा समाधान म्हटलं जातंय. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा 34 धावा. टीम वेताल स्वामी विपक्ष गणेशवाडी बी अशी ही 2 संघामध्ये लढत आपण पाहतोय. सचिन याची गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पुढील चेंडू हा चेंडू घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारे फटका सजवला आणि हा चेंडू फेकून देतोय जितेश स्टाईल मध्ये. धर्मवीर चषक मधला हा चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा या 4 ने वाढली आणि 4 धावाने वेताल स्वामी संघाची धावसंख्या 38 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स टीम वेताल स्वामी. पुढचा चेंडू पाहूया सचिन याचा. हा चेंडू हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक होता, थोडासा फॉर्मिंग पाहायला मिळाला. 90चा कमबॅक पहा मित्रांनो, खूपच सुरेख होता. चेंडू अडवला, कुठलीही धाव नाही त्या चेंडूवर. कॉलिंग महत्वाची होती. 2 खेळाडूंच्या माध्यमातून कॉलिंग पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगतीपथावर 3रं चालू आहे. धावसंख्या पाहायला गेली ना तर धावसंख्या 39 धावा. पुढचा चेंडू हा चेंडू लाईन चेक करतात. आता या गोलंदाजाचा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. 5 व्हाईट टाकले त्या गोलंदाजाने. हा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ झालाय. हा चेंडू फेकून देतोय जितेश स्टाईल मध्ये. धर्मवीर चषक मध्ये षटकार.
थोडासा स्टेप आउट झाला, पुढे आला, चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये घेतला, चेंडू बॅटवर येऊन दिला आणि चेंडू परफेक्ट मिडल ऑफ करून चेंडू फेकून देतोय. धर्मवीर चषक मध्ये 6 धावांची मोर लावतोय, षटकार येतोय. षटकाराने संघाची धावसंख्या 46 धावा. लॉस ऑफ 5 विकेट, 46 धावा पाहायला मिळतात. 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो कृपल. पुढचा चेंडू मात्र कृपल याचा शेवटच्या मोमेंट पर्यंत येऊन दिला. या ठिकाणी फटका फसला होता खेळाडूला, त्या ठिकाणी आणि या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. 1 वाढणार धावसंख्या 47 धावा. कुठेतरी संघ अडचणीत होता, त्यानंतर अक्षय नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि तो अक्षयच्या बॅटीतून आलेले षटकार. त्यानंतर आता जितेशची बॅट खूपच सुरेख तडपलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या चेंडूला अक्रॉस द लाईन खेळला गेला आणि या चेंडूवर सुद्धा 4 ची मोर लावली आहे. धर्मवीर चषकाचा चौकार येतोय. 4 ने धावसंख्या पाहायला गेली तर 51 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम आपण पाहत आहोत वेताल स्वामी संघ, त्याच्या विपक्षात आपण संघ पाहतोय गणेशवाडी बी संघ. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये बोलबाला होता गणेशवाडी बी संघाचा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जो आक्रमण चालू झाला, तिसऱ्या षटकामध्ये जो आक्रमण चालू झाला, आता मात्र थांबण्याचं नावच घेत नाही ते फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेट मधला सर्वात मोठा चेंडू म्हणजे ब्रह्मास्त्र म्हणजे ज्याला म्हटलं जातं तो चेंडू म्हणजे यॉर्कर चेंडू. यशस्वी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओमसाई शहापूर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे लगेच आणि आपली जी प्लेइंग 13 ची लिस्ट आहे ना ती आमच्यापर्यंत मॅच लागायच्या पहिले पोहोचवायची. ओपन ग्रामीण चा पोल आपण पाहतोय. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कृपलच्या माध्यमातून. 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत त्याच्या षटकातील. पुढचा चेंडू पाहूया. 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि ह्या ठिकाणी काय तर नक्कीच निर्धाव चेंडू. 5 चेंडू टाकून झाले तर शेवटचा चेंडू असेल. एक 51 धावा प्रगतीपथावर पाहतो आपण. 5 चेंडू टाकून झाले, शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी झाली आणि या ठिकाणी काय पाहायला भेटेल आणि या ठिकाणी रनआउटची विकेट. फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का लागतो तो मात्र टीम वेताल स्वामी संघाला अमोल थोरातच्या रूपाने. तिसरं षटक कंप्लीट होतंय. 52 वर लागलेला 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 4 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं ना 52 वर लागलेला हा 6वा झटका वेताल स्वामी संघाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये कुणाल. मॅन फॉर्म पाळीचा हा खेळाडू आहे. कुणाल या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज.
विनायक विनायक पाहायला मिळेल आपल्याला शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. 6 विकेट गेलेल्या आहेत वेताल स्वामी शहापूर संघाच्या 52 धावांवर. पाहूया विनायक याचा पुढचा चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज कुणाल. हा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर पुन्हा एकदा परफेक्ट मिडल सापडला आणि हा चेंडूवर सुद्धा फलंदाज बाद आहे. लेग बिफोरची विकेट नाहीये. ओके सॉरी पंच मात्र सॉरी म्हणतात. या ठिकाणी विकेट नाहीये. बॅटीला चेंडू फर्श झाला आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केले. हा चेंडू पुन्हा एकदा जितेश होता फलंदाज पुढे आला. थोडासा सफल झाला. चेंडू बॅटवर येऊन दिला आणि त्यानंतर चेंडूला फेकून देतोय. धर्मवीर चषकामधला हा षटकार ठोकतोय. पहा मित्रांनो या ठिकाणी रिप्ले सुद्धा दाखवला जातोय. फलंदाजाची मुवमेंट कशी झाली, फलंदाज कसा फटका एक्झिक्यूट केला हे पूर्ण दाखवलं जात आहे. आणि ज्यावेळेला स्टेप आउट झाला बॅटच्या मध्ये मिडल ऑफ केला चेंडूला फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. फलंदाजी खूपच सुरेख पाहायला मिळते. या फलंदाजाची वैयक्तिक 10 चेंडू 23 वर तो खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गेन आई उसके लॉट में उसने भेज दिया धर्मवीर के इस मैच के पार्किंग लॉट में. षटकार. काय फलंदाजी करतो मैदानामध्ये. षटकार ठोकलाय. प्रेक्षक राजा विनंती आहे चेंडू लगेच फेकायचे. लगातारचा दुसरा षटकार जितेशच्या बाटीतून पाहायला मिळतो. 11 चेंडू 29 धावांवर तो खेळतो. संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 65 धावा झाल्या आणि 65 मध्ये त्याच्या स्वतःच्या धावा पाहायला गेल्या तर 29 धावा आहेत. चांगली फलंदाजी त्याची राहिली. काय फलंदाजी केलं. अक्षय जसा बाद झाला ना त्यानंतर हा जितू मैदानामध्ये आला. जसं अक्षयची बॅट बोलत होती तशी जितू याची बॅट सुद्धा बोलते. षटकारांची मोर. म्हणून सांगतो क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी समजू नका. हा खेळाडू आहे ना घातक खेळाडू आहे. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र बॅटीची कडा लागली आणि या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. खूपच सुरेख फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये जितेश. वैयक्तिक 12 चेंडू 29 धावांवर तो बाद झाला. चांगली फलंदाजी संघासाठी राहिली. पुढील फलंदाज मैदानामध्ये प्रसाद पाहायला मिळतोय. कॅप्टन संघाचा कर्णधार उर्फ भाऊ. 65 व 7वा धक्का. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय जज करतोय आणि या ठिकाणी ओंजली मधून झेल सोडतोय. झेल सोडलेला आहे. परिणाम मित्रांनो झेल सोडल्यानंतर या 2 धावा आता कृपलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतंय. लेजी झेल होता. पुढचा चेंडू. या चेंडू शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेल्या प्रगतीपथावर धावा झाल्या 68 धावा आणि या ठिकाणी 69 धावांचं आव्हान ठेवलंय ते गणेशवाडी बी संघासमोर वेताल स्वामी संघाने जिंकण्यासाठी. चला यापुढील मॅच असेल दोन्ही संघ. आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट. जयेश भालके सरांचं आगमन झालं. त्यांचं हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये हार्दिक
स्वागतम सुस्वागतम स्वागतम. नक्कीच पाहिलं गेलं तर नडगाव येथे झालेल्या एक स्पर्धेमध्ये खूपच सुरेख आयोजन त्यांचं होतं आणि त्यांचं आज या ठिकाणी आगमन होतं. शहापूर तालुक्यातील एक समालोचकाच्या यादीमधलं मोठं नाव. वेताल स्वामी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेताल स्वामी संघ चला आपण मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गणेशवाडी बी संघ आपण सुद्धा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. टीम वेताल स्वामी संघ वेताल स्वामी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ओम साई संघ ओम साई शहापूर चला. ओम साई शहापूर विपक्ष यशस्वी विरान स्पोर्ट्स. यशस्वी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओम साई शहापूर अशी यापुढे लढत असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानामध्ये लगेच जायचे. वेताल स्वामी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. प्रेक्षक राजांसाठी एक लकी ड्रॉचं कुपन आहे ते सुद्धा आपण आपल्या नावाचं फाडून घ्यायचंय. कारण की या ठिकाणी आपण मैदानामध्ये जी बाईक पाहतो ना ती फायनलच्या दिवसामध्ये ह्या ठिकाणी लकी ड्रॉच्या जेवढ्या चिठ्ठ्या असतील त्या टाकल्या जातील आणि त्यातून एक चिठ्ठी उचलली जाईल. त्यामध्ये आपलं नाव जर निघालं तर आपल्याला जी समोर बाईक पाहतो ना ती एक बाईक मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहणे हे महत्त्वाचं आहे. त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचे. चिठ्ठी निघाली तुमचं नाव निघलं तर तुम्हाला ती बाईक दिली जाईल. आणि जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित नसाल तुमचं कुपन तुमच्याकडे नसेल तर दुसरी चिठ्ठी काढली जाईल. फिल्डिंग लावून घ्यायचे. वेताल स्वामी संघ पंच मॅच चालू करायचे. मॅच चालू करायचे. दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम वेताल गणेशवाडी बी संघाचे. ओम साई शहापूर संघ ओम साई शहापूर संघ चला आपला कर्णधार. दोन फलंदाज आपण पाहत आहोत. टायमिंग चालू केलं जाईल ज्यावेळेस पहिला चेंडू टाकला जाईल. स्ट्राइक केला फलंदाज आपण पाहत आहोत महेश आणि नॉन स्ट्राइक केला फलंदाज जयेश. महेश आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज वेताल स्वामी संघाचा
या ठिकाणी एक NP स्पोर्ट्स संघाचे मालक निलेश दादा यांचं आगमन झालंय आणि त्यांची मुलगी सुद्धा निपूर हिचं सुद्धा आगमन झालंय, तिचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, फक्त बॅटीची काढा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. ऑफ साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला, बघता बघता एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. या ठिकाणी पाहायला गेले ना, प्रथम फलंदाजी करत असताना वेताळ स्वामी संघाने धावा केल्या 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट ठेवलंय 5 षटकामध्ये गणेशवाडी बी संघासमोर. यानंतर मॅच असेल SV विरान स्पोर्ट्स. आपल्याला पाहायला मिळेल नडगाव विभागातील संघ जो मात्र प्रस्तुत केलाय. अनिलजी विशे साहेब असतील, तसेच विकासजी दांडकर साहेब असतील. आणि या ठिकाणी फटका फसलाय, खेळाडू आहे त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपला जातो आहे आणि पहिला गडी बाद होतोय तो मात्र गणेशवाडी बी संघाचा. फलंदाज बाद झालाय, पहिले धक्का लागतोय गणेशवाडी बी संघाला, जयेश मात्र बाद होतोय. SV विरान स्पोर्ट्स. चला, कर्णधार उपस्थित आहे ओमसाई शहापूर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी सज्ज राहायचंय. पुढील फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सूरज. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय कुणाल याच्या षटकातील. हा चेंडू यॉर्कर होता, खूपच सुरेख फटका सजवला. पाऊंड लगतचा क्षेत्ररक्षक हार्श येतो चेंडू, परत चेंडू आडवेल, चेंडू फेकेल, पुन्हा गॅदर केला जाईल, तत्पुरता घेतली गेली एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर. धावा आता पाहायला मिळतील 4 धावा. आणि आता समीकरण असेल उर्वरित 26 चेंडू आणि 26 चेंडू मध्ये करायचे धावा. हा चेंडू मात्र खूपच सुरेख आहे आणि हा चेंडू अप्रतिम टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पासष्ट धावा जिंकण्यासाठी करायचे अजून गणेशवाडी बी संघाला. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. हार्श त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होते. आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरी धाव होणार की नाहीये. चेंडू एस्त्यांवर आदळला, त्यानंतर बॅकअप सुरेख पाहायला मिळतो वेताळ स्वामी संघाचा. धावसंख्या पाहायला गेलं तर या 2 ने वाढले, धावसंख्या 6 पाहायला मिळतात. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं ना 6 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टायमिंग चालू आहे, लक्ष असू द्या. पुढील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल दुसरं षटक टाकण्यासाठी, पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज जितेश पाहायला मिळतोय. 24 चेंडू मध्ये 63 धावांची गरज आहे. उर्वरित 24 चेंडू 63 धावांची गरज आहे टीम जिंकण्यासाठी गणेशवाडी बी संघाला. चोवीस चेंडू 63 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू जितेश याचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खूपच सुरेख फटका सजवला आणि हा चेंडू जातो आहे धर्मवीर चषक मधला. हा चौकार येतोय
पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी जितेश आला आणि जितेशाच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी 4 धावांची मोहर लावली. ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी जितेश होता आणि जितेश सुद्धा असेच फलंदाजी करत होता आणि आता मात्र पाहायला मिळते ना जितेश गोलंदाजीसाठी आला आणि जितेशाच्या पहिल्या चेंडूवर 4 धावांची मोहर लावली. समीकरण असेल 23 चेंडू आणि 23 चेंडू मध्ये करायचे 59 धावा. 10 धावाच्या मात्र प्रगतीपथावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पुढचा चेंडू दांडी गुल विकेटचं पतन. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाच्या डायरेक्ट मात्र यॉर्कर चेंडू टाकला आणि त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर जितेशने त्याच्या गोलंदाजीने दाखवून दिलं. जर चौकार मारला त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे ना खोलवर टप्प्याचा टाकण्याच्या नादामध्ये परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉय केल्या. फलंदाजाला बाद केलाय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल डावखोर आताचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. वा मॅन फॉर्म कुडगर गावचा हा सितारा आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हर्ष कुडगर गावचा हा सितारा. हर्ष कशा प्रकारे कामगिरी करेल पाहायला मिळेल. डावखोर आताचा फलंदाज आहे हर्ष पाहायला मिळतोय. पुढील मॅचचं टॉच ओढून घ्यायचंय. 22 चेंडू 59 धावांची गरज आहे. हा चेंडू खूपच सुरेख फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतो. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आल्या. या ठिकाणी काय पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. धाव घ्यायची की नाही. स्ट्राईक एंडचा फलंदाज धावत पळत आला. त्यानंतर कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू तो सुद्धा थांबला नाहीये आणि धाव कंप्लीट केले. एसवी विरान स्पोर्ट्स विपक्ष ओम साई. चला दोन्ही संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. 3 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला गेलं तर स्लोवर गतीचा चेंडू होता आणि हा चेंडू जितेशच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर एक मोठं नाव म्हणजे जयजी भालके सर यांचा संघ पाहायला मिळेल. आता इन ॲक्शन मध्ये प्रस्तुत केलाय ना तो संघाला पाहायला मिळेल. निलेशजी विशेष सर असतील, विकासजी दानकर साहेब असतील, सुनीलजी सदगीर साहेब असतील, तसेच गुरुनाथजी सदगीर सर असतील यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला संघ आपण पाहतोय. आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतंय या ठिकाणी अप्रतिम चेंडू फेकी जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि आता पुन्हा एकदा एष्ट्या वाकवल्यात. पुन्हा एकदा दांडी गुल. फलंदाज बाद. एसवी विरान स्पोर्ट्स टॉस जिंकलाय. नक्कीच या ठिकाणी जय सांगतात आम्हाला जय सर सांगतात का पहिला हंगाम पहिली टीम आणि पहिला टॉच आम्ही जिंकलाय. नडगाव विभागातील ही पहिली टीम आपण ओपन हाफ मध्ये पाहतोय. तालुका ओपन हाफ मध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकल्यानंतर डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतलेला आहे. ओमसाई शापूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केला. जितेश मात्र काय गोलंदाजी करतो मैदानामध्ये. जशी फलंदाजी केली ना तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकतो. दांड्या मात्र वाकवतोय. फलंदाजाला बाद करतोय. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेशवाडी बी संघाचा कर्णधार स्वतः नवल पाहायला मिळतोय. कॅप्टन कूल नवल म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि तो नवल आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण या ठिकाणी ना जितेशचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जितेशाने काय गोलंदाजी केले. 5 चेंडू तो रिलीज करत असताना त्याने अप्रतिम गोलंदाजी केले. एष्ट्या वाकवल्या. 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. आता शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आहे. बॅटीची टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि त्या ठिकाणी झेल मात्र सक्सेसफुल घेतो आहे. विकेटचं पतन होत आहे. खूपच सुरेख गोलंदाजी. दुसऱ्या षटकासाठी तो आला. त्याने मात्र
या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 5 धावा देऊन 3 विकेट घेतल्या असा जितेश. खूपच सुरेख गोलंदाजी. आज मला माझ्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचे, मला माझ्या संघासाठी पूर्णपणे एफर्ट द्यायचे आणि तो एफर्ट या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील फलंदाज कृपल मैदानाच्या आतमध्ये. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे, याची सुद्धा लक्ष ठेवा. फिल्डिंग लावून घ्यायचंय, फिल्डिंग लावून घ्यायचे तुम्ही. चला 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट नाही झाले तर एक खेळाडू 5व्या षटकामध्ये ना 30R सर्कलमध्ये ऍड केला जाईल. हे सुद्धा वेताल स्वामी संघ आपण लक्ष ठेवा. तुमचं टायमिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीकरण पाहायला गेलं ना 11 धावांवर 4 गडी बाद झालेत. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 58 धावा करायचे. डावकर आताचा फलंदाज हार्श मात्र सज्ज होतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. अनमोल आला आणि अनमोलाचा पहिला चेंडू पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच खूपच दूरवर ठेवला. वाईट चेंडू मात्र घोषित केला. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेला प्रगतीपथावर 12 धावा, 12 वर लागलेला चौथा धक्का. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. बॅटीची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. या ठिकाणी पाहायला मिळतील एकच धाव. एका धावांनी संघाची धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या न उसका ना मेरा, अब हो गए गणेशवाडी टीम के 13. पुढचा चेंडू पाहूया कृपल साठी. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. हा चेंडू फेकून देतोय. नो लुक शॉट कृपल स्टाईल मध्ये धर्मवीर चषकातील हा षटका ठोकलाय. खूपच सुरेख फटका. या ठिकाणी रिप्लाय दाखवला जातो टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून. हा चेंडू कसा रिलीज झाला, चेंडू कुठे टप्पा पडला आणि चेंडू कसा ग्रॅदर केला, परफेक्ट बॅट मध्ये घेतला आणि चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटका ठोकला. 6 धावाने 19 धावा ज्या मात्र प्रगतीपथावर पाहायला भेटतात. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत मिसिट फटका पाहायला भेटतोय. पाऊंडी लगतचा क्षेत्ररक्षक भावी चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता घेतल्या गेल्या या 2 धावा. एकवीस धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू फिंगर रोल केले, बॅक ऑफ द हँड चेंडू पाहायला घेतला. टप्पा पडला ना, चेंडू गर्रकन फिरला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. खूपच सुरेख गोलंदाज आहे हा. त्याच्यामध्ये शैली आहे. कसा चेंडू रिलीज करायचा, यॉर्कर चेंडू टाकू शकतो, बॅक ऑफ द हँड लेग स्पिन करू शकतो, ऑफ स्पिन करू शकतो. पुढचा चेंडू, हा चेंडू पाहायला मिळेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 आहे ना ते कंप्लीट केलं जात आहे गोलंदाज अनमोलच्या माध्यमातून. चला चौथं षटक टाकण्यासाठी लगेच गोलंदाज आणायचे आपण लक्ष असू द्या. या ठिकाणी 20 मिनिटं जे तुमचे आहेत ते लावले जाते. धावसंख्या पाहायला गेला 21 धावा. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 48 धावा. 12-48 चे समीकरण असेल. 12-48 या रोखल्या जातील का या ठोकल्या जातील या मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला फिल्डिंगचा दर्जा लगेच आपण सजवायचे. गोलंदाज लगेच आपण गोलंदाजीसाठी सज्ज करायचे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. भावेश मॅन फ्रॉम बोरशिदी गावचा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज चेंज केलाय नक्की सॉरी. गोलंदाजीसाठी दादू येतोय. दादू सज्ज झालाय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 48 धावा करायचेत. 12 चेंडू 48 होतील की नाही आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पाहायला गेला तर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाजाला दादू आणि गोलंदाजाचा पहिला चेंडू व्हाईट पाहायला भेटतोय. पुढील चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात एक धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. हा नक्की जो टायमिंग लावलं त्या टायमिंगवर तुमचं जर 4 षटक कंप्लीट झाले ना ते खेळाडू आतमध्ये घ्यायला लागेल आणि जर अजून टायमिंग केलं तर पॅनलाइजचा सामना करावा लागेल. म्हणून लक्ष असू द्या. खेळणाऱ्या टीमला विनंती नसेल पण ही सूचना असेल. आणि ह्या ठिकाणी खूपच सुरेख चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. कुठेतरी कर्णधाराने गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला आणि तो गोलंदाज काय गोलंदाजी करतोय त्याच्या स्ट्रेन मध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू आहे. फलंदाजाचा पासून दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच बॅट कट होती. समीकरण असेल उर्वरित 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू टाकला जातोय. चेंडूने वलन घेतला एसटी रक्षकाने मात्र त्याचं काम केला. फलंदाजाला बाद केलाय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी फलंदाजीसाठी हर्षद खर्डी विभागातील एक बुलंद आवाज. समालोचनाच्या यादीमधलं मोठं नाव हर्षद मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि ह्या चेंडूवर निर्धाव चेंडू आल्यानंतर कुठली धाव नाहीये. चौथ्या षटकात दिला तर शेवटचा चेंडू टाकला जाईल.
चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दादू करतोय. चला पुढील दोन्ही संघ आपली लिस्ट पाठवायची आणि दोन्ही संघ उपस्थित राखायचे. 7 ची गरज, 7 चेंडू 46 ची गरज आहे. हा चेंडू फिंगर रोल केले होते गोलंदाजाने. बॅटीचा शेवटच्या मुवमेंटला चेंडू बॅटीवर घेतला आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मारला एका धावेसाठी. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट होते. 4 षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेला 24. आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 45 धावांची गरज. 6:45. चला गोलंदाज लगेच यायचे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. चला फिल्डिंग लावून घ्यायचे आणि लगेच फलंदाज. आपण सुद्धा गोलंदाज तयार झालेले, आपण सुद्धा तयार राहायचे. चला चला प्रत्येक चेंडूवर प्रत्येक ओव्हर नंतर टीम मिटिंग घ्यायची नाही हे सुद्धा लक्ष असू द्या, कारण की आता समीकरण आहे ना उर्वरित 6 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 6 चेंडू 45 रोखण्यासाठी गोलंदाज भावेश. पहिला चेंडू वेगावर स्वार केलाय आणि लेग बिफोरची अपील केली होती, पण थोडा चेंडू मात्र ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाला आणि हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव. बॅटीची कडा लागून चेंडू मात्र एस्टँडवर आदळतो. फलंदाज बाद आहे. एक मिनिट पंचाने इकडे यायचं. पुढे मॅच थांबली जाईल. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल अमोल. नक्कीच फलंदाज बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण फलंदाज पाहत आहोत. अमोल येतोय. नक्कीच सावरोली बी संघाचा हा खेळाडू पूर्ण दिवसामध्ये त्याने दिवस गाजवला आणि लगेच त्याची वर्णी लागली या ठिकाणी गणेशवाडी बी संघामध्ये. फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता समीकरण असेल उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये 44 धावा. फर्निचर डिस्ट्रॉय केला गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी भावेशाची. 2 चेंडू त्याने टाकलेत. 4 मध्ये 44 करायचे. पुढचा चेंडू, हा चेंडू वेगावर स्वार होता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगेचचा पेट्रोलिंग करत असताना चेंडू पर्यंत पोहोचेल. चेंडू वाढवला गेला, तत्पुरता घेतली गेली. एकच धाव. धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या 26 वर लागलेल्या 6 गडी बाद. शेवटचं षटक आहे. 3 चेंडू मध्ये 43 करायचे आणि हा चेंडू पाहायला गेला तर हा चेंडू व्हाईट पाहायला मिळतोय. व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने ह्या ठिकाणी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एसवी विरान स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहायचंय. ही मॅच कंप्लीट झाली ना आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता. हा चेंडू बॅटीची कडा लागून पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आता समीकरण असेल 1 चेंडू 40 धावा. 1 चेंडू 40 धावाची गरज आहे. 6 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवलाय. हा चेंडू पाहायला मिळेल 1 बाउन्स लेट पण थेट चौकाराला. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम वेताल स्वामी शहापूर संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. चला पुढील मॅच फिल्डिंग सज्ज करायचे.
चला फिल्डिंग लावून घ्यायचंय नडगाव विभागातील हा संघ आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला बॅट्समन चॉईस चेंडू नाही